सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. चला, आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे का तर आपल्या घराचे कामसुद्धा चाललेले आहे. जे राहिलेले काम आहे ते थोडे जी पाण्याची टाकी आहे तिला आपण काल कट्टा बांधलेला होता, त्याच्यावरती आता टाकी बसून झाली. प्लंबिंग कामसुद्धा चालू आहे आणि आपलं जे लाईट फिटिंगचं काम आहे ते सुद्धा चालू आहे. सकाळीच भाजी चपाती असा मी स्वयंपाक करून ठेवला, कारण अशा राळ्यामध्ये स्वयंपाक करायला जागा पुरत नाही का तर आपल्या छोट्याच रूम आहे आणि असं काम चालू असताना आपल्याला सुचतसुद्धा नाही. अजून कपडे पण धुवायचे तसेच भरून ठेवले आणि आज असं पावसाचं वातावरण आहे. चला, आता खाली पण दाखवते तुम्हाला काय काय कामं चाललेली आहेत. ती टाकी बसवून ते खाली गेलेले आहेत. चला, आपण पण खाली जाऊया. जेवायला वरती वरती काय काय बघा, कांदा, चपाती, भाजी, फरसन या तुमच्या ताटात. खाली काम चालू आहे. स्वयंपाक सकाळीच केलेला होता, त्यामुळे आम्ही वरती असं जेवायला आलेलो आहे. छान वाटतंय टेरेसवरती. चूल बनवणार आहे मी टेरेसवरती आज. ह्या रूममधली लाईट फिटिंग झालेली आहे. दुसऱ्या रूममध्ये चालू आहे. प्लंबिंगचे काम पण चालू आहे. वरती जेवण करायला गेलेलो होतो टेरेसवरती का तर घरामध्ये बघा असा पसारा आहे. खाली अजिबात जागा नाही. लाईट फिटिंगचे काम ह्या रूममध्ये झालेले आहे. खाली खूप धूस असलेली आहे बघा. प्लंबिंगचे कामसुद्धा आपले चालू आहे, त्यामुळेच वरती जेवायला गेलेलो होतो. टेरेसवरती जेवण झालेलं आहे. बघते आता बाथरूममध्ये त्या छोट्याशा, जर त्यांना पाईप जोडायचा नसेल, वेळ असेल तर कपडे धुवून घेते. लोकांच्या सुट्ट्या झालेल्या आहे. घरामध्ये तुम्ही बघू शकता किती राळा झालेला आहे. बघा, दोन्ही रूममध्ये असाच पसारा पडलेला आहे. इथं जो आपला वॉश बेसिंग येणार आहे त्याचा पण इथं पाईप टाकलेला आहे, खाली खोदलेला आहे. त्यामुळे आता तिथं परत कोबा करावा लागणार आहे. तुला दूध पाहिजे? तुला थांब आपण दूध देते मी तुला. घे. हे बघा ताईंनो, इथं पण मला एक म्याऊ भेटली, दूध मागती. घरात काम चालू असल्यामुळे बराच पसारा झालेला होता. तो आवरता संध्याकाळ झाली. सर्व ताईंना मला एक सांगायचे होते, ज्यावेळेस मी बऱ्याच ताईंचे व्हिडिओ बघायचे, त्या ताई त्यांच्या टेरेसवरती चूल मांडून स्वयंपाक करायच्या, त्यावेळेस मला पण असं वाटायचं की मी पण चुलीवर स्वयंपाक करावा, असं मला 2-3 वर्षापासून वाटत होतं. पण शेवटी तो दिवससुद्धा आलेला आहे. संध्याकाळी छान अशी विटांची टेरेसवरती चूल करून घेतली. चुलीवरती आमचं मटण शिजतं आहे. आता कुकरचं झाकण लावलेलं आहे. वर लाईट लावला. पहिला अंधार होता, लवकरच करायचं होतं पण अंधार पडला, त्यामुळे लाईट जोडला. आणि बघा आमची चूल टेरेसवरती, त्यामध्ये शिजतं आहे मटण. चुलीवरचं मटण. विटांची चूल केलेली आहे आणि दादा इथं मटण शिजवता. आता मी खाली जाऊन चपात्या करते. बघा, चूल छान पेटलेली आहे. आता बराच वेळ लागला चूल पेटवायला, लवकर पेटली नाही ती. चला, आता खाली चपात्या करू. भात झालेला आहे, चपात्या खालीच बनवणार आहे. छान अशा काळ्या वाटणातलं मटण. चुलीवर कांदे भाजलेले आहे. चुलीवर म्हणजे चुलीमध्ये जो निखारा पडतो त्या निखाऱ्यावरती कांदे भाजून घेतले. खाली नेले दादांनी. इथं लसूण पण सोलला, लसूण पण नेला. आता त्याचं वाटण बनवते. भाजीला फोडणीवरच देणार का हो? हां, चुलीवरच. सौरभला माझ्या सुक्क काढायचं आणि पातळ भाजी बनवायची. चला जाऊ. मसाल्यातलं काढावं लागेल त्याला. हा, मग तेच ना, मसाल्यातलं ते कांदे कमी झाले. आता मी जाते खाली. पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथं चाललेलं आहे. बाय.
चला आता मस्त मटन शिजवा तुम्ही चांगलं छान. नीचे का तैयारी करो, हम ऊपर का तैयारी हाँ करते करो हैं. करो जल्दी. हम हिंदी बात करते हैं अभी. हिंदी बात मत करो, मराठी बात करो. अरे तू तिकडलं खालचं उरक, आम्ही वरचं उरकतो. चुलीवरचा बेत. अरे छान मटण शिजन आता तुमचं भारीच. चूल पण छान पेटली आता. वाटण पण आपलं वाटून झालेलं आहे. वाटण वाटून झालं. आता मिक्सरच्या जागेवरती ठेवून देते आणि चपात्या करून घेते. तावा पण तापलेला आहे. वरती दादा भाजीला फोडणी देणार आहे. सौरभ, आमचा सुनील म्हणजे माझा दिराचा मुलगा आणि ते तिघांची मिळून वरती भाजी चाललेली आहे. आत्या तिकडं भाजीची वाट बघत बसलेली आहे, पण मी त्यांना सांगितलं भाजी करायला त्यांना वेळ लागणार आहे. भाजी झाली की ते तुम्हाला खाली आणून देतात का, तर त्या तिकडं बसलेल्या आहेत. चालत म्हणल्या ठीक आहे. आता वाजलेले आहे 8:15. पण खेडेगावामध्ये असं वाटतं खूप उशीर झालेला आहे, पण उशीर नाही झालेला ताईंनो. 8:15 वाजलेले आहेत आता. शिजली का तुमची भाजी? नाही, हा आता शिजली ना. आता कढई ठेवली. आता भाजी टाकतो. भाजी टाका. चांगली तिखट आहे ना. कोथिंबीर आणला होता का? आहे, कोथिंबीर नाही, संपला होय. लिंबू कांदे काढून ठेवेला आहे खाली. कोथिंबीर नाही. अरे आज कोथिंबीर लय भारी होता बाजार. चला ओके, कर पटापट चपात्या. चला, माझ्या चाललेल्या आहे गॅसवरती चपात्या. चुलीवरच करायच्या होत्या, पण खूप वेळ होईल. भाजी आपली शिजलेली आहे. आता भाजीला फोडणी देते. हे बघा चपात्या. सिलेंडर मी वरतीच आणलेला आहे. चला अजून 1-2 चपात्या करते. तसं पीठ जास्त मळलेलं होतं. आता हे पीठ असंच ठेवून देणार आहे का, तर चपात्या जास्त होतील. मटणाची भाजी बनवण्यासाठी निखाऱ्यामध्ये भाजलेले कांदे, आलं आणि लसूण याचं वाटण केलं. कोणतेही खडे मसाले वापरले नाही, तरीसुद्धा भाजीची टेस्ट खूप छान झाली होती. हालत नाही ते, पण ते जळून उठील. तिच्यात थोडं पाणी टाका. ते होतं पण पाणी सैन द्या. काय एवढं मसाल्याने पाणी सोडलं द्या. कांदे टमाटे सगळे ह्याच्यातून. जाळ काळा तो. तुम्ही माझं पण ऐकत जाते कधीतरी. गरम तेलामध्ये वाटलेले वाटण, मिरची पावडर, तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालायचं, त्यामुळे मसाले आपले खाली करपत नाही. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतल्यावर शिजलेले मटण त्यामध्ये घातले. 3 ते 4 मिनटं मटण मसाल्यामध्ये छान परतून घेतले. वरून गरम पाणी घातले. हळद आणि मीठ आपण मटणामध्ये घातलेली होती, त्यामुळे वरून मीठ घालायचे नाही. जर कमी असले तर तुम्ही चवीपुरते मीठ घालू शकता. पत्ते नाही ना होते. पत्ता नाही ते काय म्हणते? काढ असतं ते 1-2 बेरीज कशी असते. नाही सांगितलं मी, वरती सोडता येत नाही. मग असेच लई होईल. चला भाजी बघा, भाजी पण छान झालेली आहे. आता त्यातली भाजी पातेल्यामध्ये काढते आणि आत्यांसाठी खाली भाजी घेऊन जाते. त्यावरती येत नाही, खाली थांबलेले आहे. त्यांना जेवायला देते, भूक लागली असेल.